अचानकच ना बाहेर जाण्याचं ठरलं. नंतर सांगतेच कुठे गेलो होतो ते. पण त्या अगोदर ना आहोंना भूक लागली ती. म्हटलं चला आता त्यांचं काहीतरी बघूया. मग म्हटलं काहीतरी चटपटच बनवते. मग मी शॉर्टकटमध्ये आपलं मस्त मसाला शेंगदाणा बनवायला घेतला. पहिल्याच रेसिपी ट्राय करत होते, काय चुकते की काही भीती वाटत होती. आणि मी एकदा हे हॉटेलमध्ये खाल्ले होते ना, त्यापासून माझी इच्छा होती की मी एक दिवस तरी घरी बनवून. पण म्हटलं चला आज यांना भूकही लागली आहे आणि शॉर्टकटमध्ये काहीतरी छानसा नाश्ताही होऊन जाईल यांचा. मग मी हे मसाला शेंगदाणे बनवायला घेतले, तळून घेतले, त्यामध्ये मीठ टाकलं. नंतर ना मग लाल तिखट टाकून घ्यायचं आणि माझ्याकडं चाट मसाला नव्हता, सो मी तो स्किप केला. लगेच मग कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी लगेच चिरून घेतली होती. बघा असं केलं तर मी तयारी. कांदा, कोथिंबीर, लिंबू खूप छान लागतं. हे मिक्स करून खायचं खूप मस्त लागते. मला तर खूपच आवडलं होतं. यांनी हे खाल्लं आणि मी हे खाऊन घेतलं आणि त्यानंतर मी माझे रेडी झाले आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. आम्ही गेलो अतिथी हॉटेलला. तिथे ना असं तिथे आम्ही स्टार्टिंगला गेलो ना, एवढा प्राईस होत्या की बस काही घ्यायची इच्छा असं झाली. पण हे माझ्यासाठी ते घड्याळ बघत होते. मला वाटलं घेते की काय, पण यांनी ते घेतले नाही, तसेच आले समोर. मग इकडे आम्ही पिलो वगैरे बघत होतो. म्हटलं पिलो घ्यावं, पण तिथं ना कोणीच नव्हतं. आम्ही एक जण असं म्हणजे बघतच, आम्ही त्यांनाच विचारलं की हे पिलो किती, तर मी इथं नाही, आमचा पोपट झाला तिथे पण असं. त्यानंतर ना मग आम्ही काहीच न घेता तसंच बाहेर निघालो, कारण तिथं महाग खूप होतं आणि जसं आपल्याला आवडतं तसं काही भेटलंच नाही आम्हाला. पण त्यामुळे बाहेर निघालो आणि नंतर आलं सस्ता बाजारमध्ये. इथं ना कोणतीही गोष्ट घ्या, छोटी गोष्ट असली वस्तू तर ती 23ला आणि मोठी असली तर 99ला. अशा प्रकारे आम्ही मस्त दिवस एन्जॉय केला आणि नंतर नाश्ता करून घरी आलो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.